सर्वांना नमस्कार. मित्रहो, मानसिक आजार आहे की नाही हे कसं ओळखलं पाहिजे? बऱ्याच वेळेला काय असतं, ती व्यक्ती स्वतः मान्यच करत नाही की मला काही मानसिक आजार आहे, मला काय झालंय, मी काय वेडा झालोय का, असं स्वतःला सांगणारे बरेच जण अक्षरशः मानसिक आजारानं परेशान असतात. तर हे स्वतः कधीतरी आत्मपरीक्षण करून ही लक्षणं आपल्यात दिसतात का? जर ही लक्षणं काही दिसून येत असतील तर आपणाला मानसिक आजार होत आहे हे ओळखलं पाहिजे, त्याप्रमाणे त्याचा इलाज करून घेतला पाहिजे. आणि जर याच्यापैकी काही लक्षणं नसतील तर मग समजा तुम्ही की तुम्हाला कसलाही मानसिक आजार नाही. हे कशावर अवलंबून असतं, तर त्या व्यक्तीचा जो मूड आहे, त्याचा जो स्वभाव आहे, त्याचा जो विचार करण्याची पद्धत आहे आणि त्याच्या वागण्यातील वारंवार होणारे जे बदल आहेत, ही त्याचे प्रमुख घटक असतात. तर आपण आता एक एक सविस्तर पाहूया की पहिला जे लक्षण आहे ते म्हणजे सतत मूड बदलणे. त्या व्यक्तीचा आत्ताच लगे आनंदी की थोड्या वेळात लगेचच इतका दुःखी एकदम डिप्रेशनमध्ये, आणि जेव्हा आनंदी होतो तो इतका आनंदी, इतका चेकाळलेला, म्हणजे अशा प्रकारे राहतो. किंवा बऱ्याच वेळेला राग आहे, चिंता आहे, हे इमोशनल भावनिक जे चढउतार असतात हे जास्त दिसून येतात. तसेच स्वतःला बऱ्याच वेळेला ह्या भावनेच्या ह्याच्यामध्ये स्वतःला नालायक समजणे, आपली लायकीच नाही, आपल्यात काही जगण्यात अर्थच नाही, आपण खरं म्हणजे ह्याच्यात पात्रच नाही, असं काहीतरी समजणे आणि हे नालायक ह्या भ्रमामध्ये राहणे. तसंच सतत चिंता करणे, कशाची असेल खरंच कारण तरी पण, नसेल तरी पण काहीतरी सतत चिंतेमध्ये राहणं, टेन्शन सारखं. तसंच संशय घेत राहणे, कुणाचाही संशय, ह्याच्यावर थोडं काय वाटलं तिथं संशय, सरळ दृष्टीने किंवा सरळ विचारानं कोणाकडेच ती व्यक्ती पाहणार नाही, आणि अधूनमधून नेहमी उदास राहणार. तर हे जे मूड असतात, हे मूड सतत बदलत राहणं हे पहिलं लक्षण आहे की तुम्हाला मानसिक आजार सुरू होत आहे. दुसरं, तुमच्या सवयीमध्ये बदल. तुमच्या ज्या आज सवयी आहेत त्याच्यात उद्या एकदम दुसऱ्या टोकाचा बदल होणार, पुन्हा नंतर तिसऱ्या टोकाचा बदल होणार. हे जे बदल असतात किंवा शारीरिक ज्या काही असतात गोष्टी, जसं की समजा भूक लागते, एखाद्या दिवशी एवढी भूक लागते की खाऊ नुसतं किती खाऊ किती नाही, आणि पुन्हा नंतर काही वेळेला भूकच लागत नाही, कुणी खा म्हणलं किती आग्रह केला तरी सुद्धा खात नाही. म्हणजे असे हे जे बदल असतात हे जे सवयीमधले बदल आहेत. तसंच झोप लागणं, एखादी इतकं झोपून राहणार 2 दिवस 4 दिवस इतकं झोपून राहणार, आणि नंतर असा पिरियड येणार की मग त्याला झोपच येत नाही, काही केलं तरी डॉक्टरकडे जाणार, मला झोपच येत नाही, मला झोपच येत नाही. म्हणजे असे बदल काही दिवस असे, काही दिवस तसे. तसंच याच्या पुढचं लक्षण असतं की एकाग्रतेचा अभाव असणं, म्हणजे तुमचा कुठल्या गोष्टीचा एक गोष्ट तुम्ही धरली की दुसरी त्याचा विसर पडणं पुढच्याचं, किंवा ज्या गोष्टीवर सगळं लक्ष केंद्रित करायला पाहिजे ते लक्ष केंद्रित न होणं. म्हणजे काय की इथं थोडं लक्ष, तिथं थोडं लक्ष, याच्यात थोडं, त्याच्या एक धरलेलं काम कडीला काढण्याची कधीच वृत्ती होणार. म्हणजे ध्येय पूर्तता जी असते ती या व्यक्तीकडून सहसा होत नाही. आणि ती कशामुळे होत नाही की इथं थोडं तिथं थोडं तिथं थोडं, कुठल्याच एका कामामध्ये ते मन लावून स्वतःला झोकून देत नाही. तसंच सामाजिक अंतर हे एक लक्षण आहे. म्हणजे काय की लोकांमध्ये मिसळायचं यांना नको वाटतं. हे जर होत असेल, एकटे राहण्यामध्ये आनंद मिळत असेल, लोकांमध्ये मिसळायला नको वाटत असेल, लोकांपासून दूर राहावं वाटत असेल, तरी पण समजलं पाहिजे की हे मानसिक आजाराचं लक्षण होत आहे आणि हे मानसिकता चांगली राहिलेली नाही. तसंच त्या व्यक्तीला नेहमी थकवा आल्यासारखं वाटतं, आपल्यात ऊर्जा नाही, गळून गेल्यासारखं वाटतं, सारखंच उत्साह कमी झाल्यासारखं वाटतं. हे पण लक्षण तुमची मानसिकता बिघडत चालल्याचं असतं. तसंच काही पदार्थांचे दुरुपयोग, समजा एखाद्या वस्तूचा उपयोग योग्य ठिकाणी असा करायचा आहे, ते तशा ठिकाणी करणार नाही, ज्या ठिकाणी करायचा तिथं न करता ज्या ठिकाणी करायचा नाही त्या ठिकाणी त्याचा उपयोग करणं. म्हणजे अशा प्रकारे पदार्थांचा दुरुपयोग करणं हे एक लक्षण आहे की याची मानसिकता बिघडत आहे. तसंच आत्महत्येचे विचार मनात येणं, जसं डिप्रेशनमध्ये चालले, इतक्या डिप्रेशनमध्ये जाणार की आता जगण्यात काहीच अर्थ नाही, मला आत्महत्याच केली पाहिजे, आत्महत्येशिवाय माझ्याकडे मार्गच नाही, आता काही दुसरा मला उपायच नाही.
असे विचार सतत मनामध्ये येत राहणे, अशी विचारसरणी बनणे हे सुद्धा मानसिकता बिघडत असल्याचं चिन्ह आहे. तसंच तीव्र मूड स्विंग म्हणजे कसे मूड, आपण जे आता म्हटलं, ज्या भावभावना असतात त्यांचे, जसं भरती हावटी येते समुद्राला, एकदम पातळी खाली जाणार, एकदम पातळी वर येणार, तसे यांचे पण हे जे मूड असतात, स्वभाव असतात, त्याच्यामध्ये या टोकाचे त्या टोकाला एकदम बदल होऊ शकतात. झटक्यात, पटकन, आपण पावलाला बुद्धी बदलतो म्हणतो बघा, अशा प्रकारचे वागणं ह्या माणसांचं होत असतं. तसंच भ्रम किंवा काय म्हणतो आपण गैरसमज, यांचे कुठल्याही बाबतीमध्ये गैरसमज व्हायला लागतात. जर असं होत असेल तर ही निरोगी मानसिकता नाही. संशय व्यक्त करणं, गैरसमज करून घेणं, हे कसं आहे की तुमची निरोगी नाही मानसिकता. तुम्हाला सतत सतत याचा अर्थ की तुम्ही मानसिक आजारानं तुमच्या शरीरामध्ये प्रवेश केलेला आहे, तुमच्या मनामध्ये प्रवेश केलेला आहे. तसंच तुमचं जे डेली रुटीन असतं, दररोजची जी दैनंदिनी असते, ती दैनंदिनीचे सगळे कामं पूर्ण करण्याकरता असमर्थता, मी नाही करू शकत, मी नाही तिकडे जाऊ शकत, मी नाही हे करू शकत, माझ्यानं नाही ते होणार, हे अशी जी वृत्ती असते. आणि साधी साधी कामं असतात, दररोज दैनंदिनीमध्ये रुटीन माणसं जी करतात तशी कामं असतात, परंतु ते करण्याचं टाळणं किंवा त्याच्यामध्ये असमर्थता, नाही तर नको बघू उद्याच्याला असं म्हणून ढकलून देणं, ही सुद्धा मानसिकता बिघडत असल्याचं लक्षण आहे. आता अशा गोष्टीवर जर हे दिसून येत असेल तर दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. तुम्ही लगेचच मानसिक उपचार तज्ज्ञ जे असतात त्यांच्याकडे गेलं पाहिजे, त्यांचा सल्ला घेतला पाहिजे आणि तुमच्या लेवलला, तुमच्या परीनं काय करता येऊ शकतंय तर तुम्ही तुमच्या दैनंदिनीमध्ये चांगल्या प्रकारचा बदल केला पाहिजे. आरोग्यासाठीची जी चांगली दैनंदिनी असते, वेळेवर उठणं असेल, वेळेवर झोपणं असेल, वेळेवर जेवण करणं असेल, पाणी पुरेसं पिणं असेल, वेगवेगळे अन्नपदार्थांचा आहारामध्ये समावेश करणं असेल, थोडासा नियमितपणानं व्यायाम करणं असेल, थोडी स्वच्छता असेल, मनाची शांतता ठेवणं असेल, मानसिकता थोडी काही शिकून घ्यायची वृत्ती पाहिजे, की चांगलं मन कसं ठेवलं पाहिजे, हे सगळे जर प्रयत्न केले तर तुमच्या लेवलला सुद्धा सुरुवातीच्या अवस्थेमध्ये हे दुरुस्त होऊ शकतं. तर इथे हे प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून आजची ही लक्षणं सांगण्याचा जो खटाटोप केला की तुमच्या लेवलला आधी हे प्रयत्न करून पहा, लपवू नका. कारण याचं जास्त टोक झाल्यानंतर मग तुम्ही वेडे म्हणून समाजामध्ये तुमचं प्रतिबिंब होण्यापेक्षा, की तुमची सगळीकडे बेइज्जत होण्यापेक्षा, त्याच्या आधी तुमची मानसिकता याच लेवलला सुधारून घेतली पाहिजे. म्हणून याच्याकडे लक्ष द्या, हे सगळं करूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊ. आजचा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे जर चॅनल आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला हाकलून